नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 16 फेब्रुवारी 2024 वार शुक्रवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। जो स्वतःला हरवू शकतो तोच एक दिवस स्वतःला शोधू शकतो। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया छोटासा ब्रेक। किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती विभागातील वनपरिक्षेत्र विभागात आधीच घडलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून स्वतःवर गोळ्या झाडून आपले आयुष्य संपविले होते। आता पुन्हा एका महिला अधिकारीने आपली हिंमत दाखवून त्यांनी अमरावती उपसंरक्षक अधिकाऱ्यांच्या मानसिक त्रासाला कंटाळून तिने थेट प्रधान मुख्य वनसंरक्षणकडे आपली लेखी तक्रार दाखल केल्याने अमरावती वन विभागाच्या क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे। अमरावती जिल्ह्यातील वन विभागात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचापायी काही कनिष्ठ पदाच्या महिला अधिकाऱ्यांना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत असल्याच्या घटना दिलेल्या तक्रारीवरून समोर येत आहे। आधीच मेळघाटच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून आपले आयुष्य संपविल्याने वन विभागात एकच खळबळ उडाली होती। त्या प्रकरणात उच्च स्तरावर चौकशी सुद्धा करण्यात आली होती। आता ते प्रकरण संपत नाही तर पुन्हा अमरावतीच्या एका वनपरिक्षेत्र अधिकारी महिला वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून त्यांनी आपली हिंमत दाखवून नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षकाकडे अनेक पानाची तक्रार दाखल केली आहे। वरिष्ठ वनाधिकारी अमरावतीच्या सर्व वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना उसनवारीची वारंवार पैशाची मागणी करून अपमानजनक वागणूक देत असल्याची लेखी तक्रार महिला अधिकाऱ्यांनी दिली आहे। 28 जुलै 2023 ला वरिष्ठ उपवनसंरक्षक अधिकाऱ्यांचे मित्र येत असल्याने त्यांनी वडाळीच्या वनविश्रामगृहात मांसाहारी जेवण तयार करण्याचे आदेश दिले असता त्या ठिकाणी मांसाहारी जेवण तयार करणे शक्य नसल्याची माहिती दिल्याने मुख्य अधिकाऱ्यांनी एका वनपरिक्षेत्र अधिकारी महिला आणि दुसऱ्या सहाय्यक वनसंरक्षक महिला अधिकाऱ्यांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करून 3 डिसेंबर 2023 ला पिंपळखुटा रोपवाटिका येथे मांसाहारी जेवण ठेवण्यात आले। त्या ठिकाणी मुख्य अधिकाऱ्याने रात्री स्वतः गाणी गायलेत। तेथे उपस्थित असलेल्या 2 महिला अधिकाऱ्यांना सुद्धा गाणे गाण्यासाठी आग्रह केला। दोघींनी गाणे गायले नसल्याने त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली। उसने मेरा अपमान किया, वो हमारा सुनता नहीं, उस पे कार्रवाई करेंगे, अब हम उसके पीछे पड़ेंगे, मैं उसको छोडूंगा नहीं, अशी तोंडी तक्रार वनपरिक्षेत्र महिला अधिकारी विरोधात एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याकडे त्या अधिकाऱ्यांनी केली। एका गावी बिबट रेस्क्यू करीत असताना जखमी झाल्याने सुट्टीवर असताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिपाईला वारंवार पाठवून अनेकदा कारणे दाखवा अशी नोटीस बजावल्याची सुद्धा लेखी तक्रारीत त्या महिला अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे। ड्युटीवर जॉईन झाली असताना विनाकारण त्यांच्या दालनात 1.25 तास विनाकारण बसवून ठेवल्याची तक्रार करण्यात आली। या प्रकरणाची पूर्ण चौकशी होईपर्यंत त्या वरिष्ठ दर्जाच्या वनाधिकाऱ्यांची बदली करण्यात यावी, निष्पक्ष चौकशी करण्यात यावी असे सुद्धा त्या महिला अधिकाऱ्यांनी लेखी तक्रारीत म्हटले आहे। पुन्हा एका महिला अधिकाऱ्यांनी नागपूर प्रधान मुख्य वनसंरक्षकाकडे अमरावतीच्या मुख्य वनाधिकाऱ्याविरोधात लेखी तक्रार केल्याने यात कोणती चौकशी करण्यात येणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे।
या घटनेबाबत आमच्या प्रतिनिधीने आरोप करण्यात आलेल्या त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता अधिकारी पुणे येथे गेले असल्याची माहिती मिळाल्याने त्यांची प्रतिक्रिया समोर येऊ शकली नाही। महिला अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर मानसिक अपमानजनक वागणूक दिल्याचा घणाघाती आरोप केल्याने आता आमची सिटी न्यूज पुढील वृत्तांतामध्ये पुन्हा नवीन माहिती संकलित करून या प्रकरणाची आणखी सत्यता समोर आणणार आहे। पोलीस तक्रार का केली म्हणून चौघांनी एकाला लग्न कार्यालयाच्या बाहेर घेरले। यात कमरेतून पिस्तूल काढून पोलीस तक्रार मागे अन्यथा जीवानिशी मारणार अशी थेट धमकी दिल्याची घटना वलगाव मार्गावरील असलेल्या पॅलेस बाहेर घडली। या प्रकरणात फिर्यादीने गाडगेनगर पोलीस गाठून चौघांविरुद्ध पुन्हा तक्रार दाखल केली। पोलीस आता या घटनेत आरोपीची कसून चौकशी करून दाखल केलेल्या तक्रारीवरून पिस्तूल ताब्यात घेणार आहे। वलगाव मार्गावरील असलेल्या एका लग्न कार्यालयासमोर चौघांनी एकाला अडवून थेट कमरेतून पिस्तूल काढून धमकाविल्याची घटना 14 फेब्रुवारीच्या रात्री घडली। नागपुरी गेट पोलीस स्टेशनला पोलीस तक्रार का दिली? तक्रार मागे घे नाहीतर जीवानिशी मारेल अशी थेट रतनगंज येथे राहणारा फिर्यादी यासिर कुरेशी जफ्फर कुरेशी यांना देण्यात आली। यासिर कुरेशी हे अमन पॅलेसमधून जेवण करून बाहेर निघत असताना अचानक लालसाबपुरा येथे राहणारे अनीस अहमद रफिक अहमद, पोल्ट्री फार्म राहणारा नाहिल अहमद एजाज अहमद, खुर्सिदपुरा राहणारे शेख मन्नू शेख सलीम, शेख अलीम शेख सलीम हे 4 जण दाखल झालेत। फिर्यादी यासिर कुरेशी याला घेरून शेख मुन्नू याने पिस्तूल काढून पोलीस तक्रार मागे घे अशी धमकी दिली असल्याची तक्रार गाडगेनगर पोलीस स्टेशनला जाऊन चौघांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे। गाडगेनगर पोलिसांनी 4 जणांविरुद्ध कलम 325 आर्म ॲक्टनुसार गुन्हे दाखल करून पिस्तूल कोणी कुठून आणली याच्या तपासात लागले आहेत। महाराष्ट्र सायबर गृह विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या मार्गदर्शनात राज्यातील युवकांना सायबरविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने अमरावती विभागात सायबर यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे। अमरावती शहरात सुद्धा अनेक महाविद्यालयात डॉक्टर नवीन पंजाबी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सायबरविषयी मार्गदर्शन केले। महागाई भत्ता, घरभाडे, वेतनवाढ आदी मागण्यांकरिता महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या वतीने उच्च स्तरावर निवेदने देण्यात आली असताना सुद्धा त्यावर अद्यापही निर्णय घेतला नाही। 4 महिन्याचा कालावधी संपल्यानंतर सुद्धा कोणताच निर्णय न झाल्याने आता 13 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। एसटी विभागीय कार्यालयावर कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे। जर मागण्या मान्य न झाल्यास मुंबई येथील आझाद मैदानावर मोठे आंदोलन छेडणार असा इशारा यावेळी देण्यात आला। आमच्या संघटनेची प्रमुख मागण्या ज्या होत्या त्या शासन पातळीवर आमच्या 19/9/2023ला केंद्रीय नेत्यांसमवेत बैठक झाली। बैठकीत सर्व आर्थिक प्रलंबित ज्या मागण्या होत्या आमच्या आर्थिक स्वरूपाच्या त्या मागण्या मान्य केल्या। परंतु मान्य केलेल्या मागण्या उदाहरण द्यायचे झाल्यास घरभाडे भत्ता, HRA, रेट ऑफ इन्क्रीमेंट, त्यानंतर जे आमच्या वेतनात 4,000, 5,000, 2,500 वाढ केली होती त्यातली अनामली दूर करून संपूर्ण 5,000 सरसकट वेतन देणे व राज्य राप कर्मचाऱ्यांना 7वे वेतन आयोग लागू करणे या सर्व मागण्या मान्य मंत्री महोदयाच्या बैठकीत मान्य झालेल्या आहेत। परंतु त्याची 60 दिवसाची कमिटी स्थापन झाली। 15 दिवसाचा अहवाल येणार होता, तो आला नाही। त्यावर 4 महिने उलटून गेल्यावर सुद्धा मान्य झालेल्या आर्थिक मागण्या मान्य न करत असल्यामुळे संपूर्ण राज्यभर कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष होता। त्या तीव्र असंतोषाचं एक रूपांतर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने आमरण बेमुदत उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे। जर का तुमची मागणी मान्य झाली नाही तर मग पुढचं पाऊल काय असणार? आता 13 तारखेपासून आमचं संपूर्ण राज्यभर विभागीय कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू झालेलं आहे। या उपोषणाचं रूपांतर जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्यास आम्ही आता डेपो पातळीवर सुद्धा त्याची व्याप्ती वाढवू। त्यानंतर आमचं पुढची केंद्रीय नेतृत्वाकडून आलेल्या सूचनेनुसार जर आमच्या प्रलंबित मागण्या मान्य न केल्यास आझाद मैदानावर सुद्धा आम्ही धडक देऊ असं आमचं समोरचं नियोजन राहील। तरी आपणामार्फत शासनाला आमची अशी विनंती राहील की ज्या आमच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत त्या प्रलंबित मागण्या ताबडतोब सोडून राप कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा ही नम्र विनंती। अमरावती विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा दिनांक 16 ते 18 फेब्रुवारी या 3 दिवसीय क्रीडा महोत्सवाला शानदार उद्घाटन कार्यक्रम संपन्न करण्यात आला।
आयोजित क्रीडा महोत्सवाचे विभागीय आयुक्त डॉक्टर निधी पांडे यांच्या हस्ते मशाल पेटवून शानदार उद्घाटन करण्यात आले। यावेळी 5 जिल्ह्यातील सहभागी खेळाडूंनी पथसंचलन करून मानवंदना देण्यात आली। अमरावती विभागीय क्रीडा संकुलात आयोजित विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा 2023-24 चे दीप प्रज्वलन व क्रीडा मशाल पेटवून विभागीय आयुक्तांच्या हस्ते थाटात उद्घाटन करण्यात आले। कार्यक्रमाच्या प्रारंभी 5ही जिल्ह्यातील सहभागी खेळाडूंचे पथसंचलन होऊन मानवंदना देण्यात आली। यानंतर बुलिदान राठी मूकबधीर विद्यालयांच्या विद्यार्थ्यांद्वारे श्रीराम भक्तीपर नृत्य आणि हेमंत नृत्य कला मंदिराच्या कलाकारांकडून शिवस्तुती नृत्याचे सादरीकरण करण्यात आले। विद्यार्थ्यांच्या उत्तम नृत्य सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकून टाळ्यांची दाद व वाहवाह मिळवली। यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या चमूने पथसंचलनात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल मान्यवरांनी चमूचे अभिनंदन केलेत। विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे 16 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत सलग 3 दिवस आयोजन करण्यात आले आहे। यात 5ही जिल्ह्यातील महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी, खेळाडू म्हणून सहभागी झाले आहेत। क्रीडा स्पर्धेअंतर्गत दिवसाला क्रीडा स्पर्धा तर सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। क्रीडा स्पर्धेमध्ये खो खो, कबड्डी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बुद्धिबळ, लॉन टेनिस, बॅडमिंटन, टेबल टेनिस, थ्रोबॉल, रिंग टेनिस, क्रिकेट, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक, धावणे, जलद चालणे, कॅरम या खेळांचा समावेश आहे। स्पर्धेची नियमावली तयार करण्यात आली असून स्पर्धा सुरळीत पार पडण्यासाठी व्यवस्थापक, संपर्क अधिकारी व पंचांची नियुक्ती करण्यात आली आहे। या स्पर्धेत सहभागी खेळाडूंसाठी भोजन व निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे। 18 फेब्रुवारीला स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेतील विजेत्यांसाठी बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सौरभ कटियार, विशेष पोलीस महानिरीक्षक RL पोकळे, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, महापालिका आयुक्त देवीदास पवार, अप्पर जिल्हाधिकारी सूरज वाघमारे, उपायुक्त संजय पवार, गजेंद्र बावणे, रमेश आडे, संतोष कवडे, हर्षल चौधरी, प्रबोधिनीचे संचालक अजय लहाणे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, सहाय्यक आयुक्त श्यामकांत मस्के, राजू फडके, वैशाली फात्रे, क्रीडा व युवा सेवा विभागाचे उपसंचालक विजय संतान यांच्यासह विभागातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार, जिल्हा क्रीडा अधिकारी व 5ही जिल्ह्यातील महसूल अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते। भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। अमरावतीकरांनो, आपल्याकरिता खुशखबर। काही चौथीनंतर आपल्याला आकाशात अनेक विमाने फिरकताना दिसणार आहे। बेलोरा विमानतळावर दक्षिण आशियातील सर्वात मोठे पायलट ट्रेनिंग सेंटर बनण्यासाठी आता वाटचाल सुरू करण्यात आली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत टाटा सोबत करारनामा केला असून आता याच बेलोरा विमानतळावर अनेक युवा पायलट प्रशिक्षण घेताना आपल्याला दिसणार आहे। खासदार नवनीत राणा यांनी सुद्धा नुकतीच बेलोरा विमानतळाची पाहणी केली असता त्यांनी सुद्धा पायलट ट्रेनिंग सेंटरचे संकेत दिले आहे। आज आपल्याला कल्पना आहे की एअर इंडिया जी आता टाटांची कंपनी आहे, त्यांनी हजारो विमानं विकत घेण्याचा निर्णय घेतला, पण ते विमानं घ्यायचे तर तेवढे पायलट क्रिएट करावे लागते। त्यातनं नवीन अपॉर्च्युनिटीज आल्या आणि आम्ही सहज प्रयत्न केला आणि अमरावतीचं जे एअरपोर्ट आहे ज्याचं काम आम्ही सुरू केलं आणि ते एअरपोर्ट जरा तिथे नाईट लँडिंग, तिथे नवीन, आणि त्या ठिकाणी आम्ही टाटांशी एक करार केला। साऊथ एशियातलं सगळ्यात मोठं पायलट ट्रेनिंग सेंटर हे आता अमरावतीला सुरू होत आहे। म्हणजे ज्या ठिकाणी कधीतरी विमान उतरत होतं त्या ठिकाणी आता सगळ्यात मोठं पायलट ट्रेनिंग सेंटर हे उघडण्याचं काम आपण प्रयत्न करतो आहोत।
रथसप्तमी महोत्सव निमित्त माडीपुरा येथील श्री महारुद्र हनुमान मंदिर उत्सव समितीच्या वतीने श्री शिव महापुराण कथा सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यात सुंदरकांड पारायण सोहळा, पंचकुंडी महायज्ञ आयोजनात अनेक भक्तांनी सहभाग घेतला। 16 फेब्रुवारीला आयोजित महायज्ञात अनेक कुटुंब सहभागी झाले। रथसप्तमी महोत्सव निमित्त खोलापुरी गेट माडीपुरा येथील श्री महारुद्र हनुमान मंदिर उत्सव समितीच्या वतीने श्री शिव महापुराण कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले। यात वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून परमपूज्य विवेक महाराज व्यास यांच्या मधुरवाणीने महाशिवपुराण कथेचे पठण करण्यात आले। या सप्ताहामध्ये सुंदरकांड पारायण सोहळा, पंचकुंडी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते। श्री सीतये हनुमतः प्रियतां नमः। 16 फेब्रुवारीला पंचकुंडी महायज्ञ, मंदिर सजावट, 56 भोग तसेच सायंकाळी महाआरती व हनुमान चालीसा पठणाचे आयोजन करण्यात आले आहे। नमस्कार, मी राजू खारकर, श्री महारुद्र हनुमान मंदिर उत्सव समितीतर्फे इथे 2017 पासून रथसप्तमी महोत्सव साजरा होतो। कारण की रथसप्तमी महोत्सवाची सुरुवात ही 2017मध्ये यासाठी झाली की रथसप्तमीच्या दिवशी या जे पुरातन मंदिर होतं त्याची पुनर्निर्माण करून तिथे एक नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा 2017 रथसप्तमीला केल्या गेली। तेव्हापासून रथसप्तमी महोत्सव हा या परिसरात महारुद्र हनुमान मंदिरात समितीतर्फे साजरा होत असतो। हा 7 दिवसाचा 8 दिवसाचा असा सप्ताह असतो। यात धार्मिक कार्यक्रम जसं शिव महापुराण, यावर्षी विवेकजी व्यास महाराज आळंदीकर यांचं शिव महापुराण होतं। याच्या अगोदर उज्जैनच्या प्रभुप्रियाजी म्हणून होत्या, त्यांचं भागवत, रामायण असं 2-3 वर्ष हे झालं। त्यासोबतच या समितीतर्फे सामाजिक उपक्रमही या महोत्सवात राबवल्या जातात। जसे रोग निदान शिबिर, रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबिर, वृक्षारोपण, हे सर्व या कार्यक्रमाच्या निमित्तानं समितीतर्फे हे उपक्रम राबवले जातात। आणि या रथसप्तमी महोत्सवाची सांगता ही एका भव्य महाप्रसादानं होते। या ठिकाणी जवळपास 12 ते 15 हजार लोकांचा महाप्रसाद दरवर्षी होतो आणि या वर्षीचा महाप्रसाद उद्या आहे। दरवर्षी इथे हनुमान चालीसा पठण होते, सामूहिक हनुमान चालीसा पठण होते। मागच्या वर्षीही खूप मोठ्या प्रमाणात हनुमान चालीसा पठण झाला आणि यावर्षी आज दिनांक 16 तारखेला इथे रात्री 7:30 वाजता सामूहिक हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम समितीतर्फे आयोजित केला आहे। आणि हा कार्यक्रम या परिसरातल्या आणि शहरातल्या सर्व भक्तांच्या सहकार्याने समिती पार पाडते। भक्तांच्या सहकार्याशिवाय हा कार्यक्रम यशस्वी होऊच शकत नाही आणि त्यांच्याच सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वी होतो। आयोजित महायज्ञात अनेक कुटुंबांनी सहभाग घेतला। अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात येणाऱ्या मलातपूर शेतशिवारात बिबटचे 2 बिछडे आढळून आल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। अशातच वनविभागाने 2 बछड्यांचे रेस्क्यू करून चांदूर रेल्वे वनविभागात सुरक्षित ठेवले। अशातच रात्री बिबट मादीने चांदूर रेल्वे वनविभागात प्रवेश करून बछड्यांना तोंडाने पकडून जंगलात घेऊन गेली, तर पुन्हा काही वेळाने दुसऱ्या बछड्याला जंगलात घेऊन गेली। हे सर्व दृश्य तेथीलच लावण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाले आहे। अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील मलातपूर शेतशिवारात 2 बिबट्याची पिल्ले आढळल्याने खळबळ उडाली होती। चक्क बिबट्याची पिल्लं आढळल्याने परिसरातल्या शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते। अशात गावात सर्वत्र बिबट असल्याचा चर्चेला उधाण आले होते। अखेर नागरिकांनी चांदूर रेल्वे वनविभागाला माहिती देण्यात आली असता वनविभागाचे रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झालेत। पाहणी करून 2 बिबट्यांच्या पिल्लांना वनविभागाच्या टीमकडून रेस्क्यू करण्यात आले। बिबटच्या दोन्ही पिल्लांना चांदूर रेल्वे येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात एका टोपलीत गुरुवारी रात्री सुरक्षित ठेवण्यात आले। त्याच रात्री बिबट मादी हे दोन्ही शावकाच्या शोधात जंगल पिंजून काढल्यानंतर अखेर मादी बिबटने रात्री 3:30 वाजता शावकाच्या जवळ दाखल झाली। आधी एका शावकाला जंगलात सुरक्षित ठिकाणी ठेवून पुन्हा दुसऱ्या शावकाला 5:30 वाजता अलगदपणे उचलून जंगलाच्या दिशेने रवाना झाली।
हा प्रकार तिथे असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाला. सकाळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी कॅमेऱ्याची पाहणी केली असता बिबट मादी 2 शावकांना तोंडाने उचलून घेऊन जाताना दिसून आली. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी कामगारांच्या न्याय हक्कासाठी महागाई, बेरोजगारी निषेधार्थ आणि केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणाविरुद्ध भारत बंद मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यात धामणगाव रेल्वे तालुक्यात शेकडो व्यापाऱ्यांनी आयोजित आंदोलनाला भरभरून साथ दिल्याचे दिसून आले. सर्व व्यापाऱ्यांनी स्वतःहून आपापले दुकाने बंद करून भारत बंदच्या आंदोलनात सहभाग घेतला. शेतकरी, शेतमजुरी, कष्टकरी कामगारांच्या न्याय हक्कासाठी महागाई, रोजगारी निषेधार्थ आणि केंद्र सरकारच्या जनविरोधी धोरणाविरुद्ध भारत बंद मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शेतकरी जगेल तरच आपला देश टिकेल. शेतकरी जगवायचा असेल तर शेतकरी विरोधी धोरणाचा विरोध केलाच पाहिजे. या केंद्र सरकार शेतकरी विरोधी धोरणाला विरोध करण्यासाठी आम्ही आज शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहोत. यात धामणगाव रेल्वे तालुक्यात शेकडो व्यापाऱ्यांनी आयोजित आंदोलनाला भरभरून साथ दिल्याचे दिसून आले. सर्व व्यापाऱ्यांनी स्वतःहून आपापले दुकाने बंद करून भारत बंदच्या आंदोलनात सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून मोर्चाला सुरुवात होऊन तहसील कार्यालयापर्यंत येथे मोर्चा काढण्यात आला. संयुक्त किसान मोर्चा व संयुक्त कामगार संघटना कृती समिती वतीने तहसीलदारांना मागणीबाबत निवेदन सादर करण्यात आले. आज संयुक्त किसान मोर्चा व संयुक्त ट्रेड युनियनच्या वतीने भारतभर शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, युवक आणि विविध क्षेत्रातील संघटित, असंघटित क्षेत्रातील कामगार रस्त्यावर उतरून आपला संघर्ष करत आहेत. केंद्र सरकारचं आणि विविध राज्यातलं जे धोरण आहे त्या धोरणाचे दुष्परिणाम सर्वसामान्य जनतेवर मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहेत आणि त्याचा परिणाम शेतकरी देशोधडीला लागत आहेत, शेतमजूर देशोधडीला लागत आहेत, तरुण बेरोजगार हे देशोधडीला लागत आहेत. समाजामधला असला कुठलाही घटक नाही की ज्याला या सरकारच्या कार्यकाळामध्ये न्याय भेटत आहेत आणि म्हणून सर्व लोक अन्यायग्रस्त आहे आणि अन्यायग्रस्तच नाही तर संकटात सापडलेले आहेत. यांच्यावरती महागाईचं संकट आहे, बेकारीचं संकट आहे, शिक्षणाच्या खाजगीकरणाचं संकट आहे, कंपन्या बंद होत आहेत, शाळा बंद होत आहेत, रेल्वे अदानीला विकल्या जात आहे, ST विकल्या जात आहे, पाणी विकल्या जात आहे, उड्डाणपुलाचा सपाटा यांनी लावलेला आहे, शाळा विकल्या जात आहे. म्हणजे असं काहीही शिल्लक ठेवलेलं नाही. या सरकारने सर्व विकून अदानी अंबानीच्या घशात हे घालत आहेत आणि म्हणून हे जे सध्याचं धोरण राबवत आहेत या धोरणाचा दुष्परिणाम सर्व लोकांवर पडत आहेत. मोर्चा दरम्यान केंद्र सरकार विरोधात निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. जसजशी लोकसभा निवडणूक जवळ येत आहे तसतसा आणखी आपल्या विकास कामाला जलद गती देत असल्याचे दिसून येत आहे. अमरावती लोकसभा प्रतिनिधी खासदार नवनीत राणा यांनी आपल्या विकास कामाचा धडाका सुरू केला असून सर्वात जास्त अंजनगाव सुर्जी तालुक्याला दिल्याने हजारो नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहे. अंजनगाव सुर्जी तालुक्यात एकूण 545 कोटींच्या विकास कामे निधी मंजूर करून भूमिपूजन करण्यात आले. अंजनगाव सुर्जी तालुक्यात 545 कोटींच्या विकास कामाचा धडाका लावत खासदार नवनीत राणा यांनी तालुक्यात इतका मोठा निधी उपलब्ध करून रेकॉर्ड ब्रेक करून टाकले आहे. खासदार नवनीत राणा यांनी गुरुवारी 15 फेब्रुवारी रोजी तालुक्यात विविध विकास कामांचे भूमिपूजन ज्येष्ठ गावकऱ्यांच्या आशीर्वादाने त्यांच्याच हस्ते केले. अंजनगाव सुर्जी शहरात महिलांच्या अफाट गर्दीत सामूहिक हळदी कुंकू समारंभात व्हीलचेअरवर बसून खासदार नवनीत राणा यांनी हजारो मातृशक्तींचा आशीर्वाद घेतला. त्यांना व्हीलचेअरवर पाहून मातृशक्ती देखील भारावून गेल्या. अंजनगाव सुर्जी शहरात दाखल होताच खासदार नवनीत राणा यांचा फुलांचा वर्षाव करून जोरदार स्वागत करण्यात आले. हळदी कुंकू समारंभात महिलांची तुफान गर्दीत खासदार नवनीत राणा यांनी भाषणात सांगितले, मी कोणालाही घाबरत नाही. जेव्हा काहीच नव्हते तेव्हा आपण सर्वांनी मला आशीर्वाद देऊन लोकसभेत पाठविले. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत अंजनगाव सुर्जी तालुक्यात हजारो लोकांना घरे मिळाली. ज्यांना कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी अडचणी होत्या ते देखील दूर केल्या. अंजनगाव सुर्जी तालुक्यात समवेत अमरावती जिल्ह्यातील गरजू गोरगरीब नागरिकांना आपल्या हक्काचे घर मिळणार आहे. अमरावती जिल्ह्यातील भाड्याने राहत असलेल्या नागरिकांना, महिलांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत हक्काचे घर मिळणार आहे. याकरिता मी स्वतः पूर्ण प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया खासदार नवनीत राणा यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली. आयोजित सामूहिक हळदी कुंकू समारंभात आमदार रवी राणा यांनी सुद्धा आपल्या भावना भाषणातून व्यक्त केल्या.
लोकप्रतिनिधी राहते, पण आज तुमच्या मतदारसंघाचा आमदार जेव्हा नवनीतरावला अरेस्ट केलं, जेव्हा त्यांना त्या ठिकाणी हत्यार टाकल्या आणि रात्री त्यांना जेव्हा लॉकअप मध्ये टाकलं, त्या लॉकअपच्या बाजूला काय होतं तर शौचालय होतं. 2 दिवस त्यांना लॉकअप मध्ये ठेवलं, 14 दिवस जेलमध्ये ठेवलं. अरे त्या ठिकाणी त्यांना सत्रजी दिली नाही, पाणी दिलं नाही. आणि या मतदारसंघाचा जो आताचा आमदार आहे त्यांनी म्हणायला पाहिजे होतं की आमच्या जिल्ह्याची खासदार आहे, आमची बहीण आहे. सरकारला म्हणायचं होतं की महिलेला बाहेर काढा, तो माणूस खऱ्या अर्थानं मरत असते. अरे आज आमच्या जिल्ह्यातल्या जर महिलेला कोणी हात लावला, हा रवी राणा त्याच दिवशी राजीनामा देऊन आमदार व्हायचा आणि सरकारला लाट मारेल एवढी ताकद रवी राणामध्ये. पण यांना पद पाहिजे. एखाद्या महिलेला जेलमध्ये टाकलं, अरे रवी राणाला जेलमध्ये टाकलं. शेतकऱ्यासाठी मी 4 वेळा जेलमध्ये गेलो, 10 दिवस जेलमध्ये होतो. मी 14 दिवस नाही 14 महिने सुद्धा जेलमध्ये राहू शकलो असतो. पण एका महिला खासदाराला जेलमध्ये टाकलं, त्याला कधी. आज तुम्ही पाहता हनुमान चालीसा वाचतो म्हणून जर एका महिला खासदाराला जेलमध्ये राहत असाल तर विचार करा की त्या सरकारची परिस्थिती काय झाली. बुंदेले साहेब 33 महिन्याच्या सरकारमध्ये ताई काय झालं. ती सरकार गेली, मुख्यमंत्री पद गेलं, चिन्ह गेलं, पक्ष गेलं. आणि या ठिकाणी तुम्हाला या मतदारसंघाच्या आमदाराला सुद्धा घरी पाठवायचं आहे, हे लक्षात ठेवा. अपन नेहमी म्हणतो जो श्री राम का नहीं, जो हनुमान का नहीं, वो किसी काम का नहीं. आणि हे दाखवून दिलेलं आहे या मतदारसंघाच्या आमदारांनी सुद्धा की आम्ही नेत्यांची चाकरी करतो, गुलामी करतो. आमच्या सरकारमुळे समोर आम्ही लोटांना टाकतो. पण एका महिला खासदाराच्या न्यायासाठी त्यांच्या तोंडातून एक शब्द निघाला नाही. उलट खासदाराच्या विरोधात त्यांनी भाषण दिले, स्टेटमेंट दिले. त्यांना लाज वाटायला पाहिजे की एक महिला खासदाराला जर जेलमध्ये टाकते, तुम्ही माणूस म्हणून आमदार आहे, तुमची माणुसकी कुठे गेली. माणुसकी आहे का त्यांच्यामध्ये. अरे त्या सरकारमध्ये आहे तुम्ही, त्या सरकारचे तुम्ही चपला उचलता ना, त्या सरकारच्या माध्यमातून तुम्ही समर्थन दिले नाही ना एका पक्षाच्या आमदाराला. तर तुमच्यामध्ये जराशी मनाची नाही तर जनाची तरी असायला पाहिजे होती की एका महिला खासदाराच्या फेवरमध्ये आवाज उचलायला पाहिजे. पण ते केलं नाही. पण देवाने त्यांना सबक शिकवलेला आहे आणि त्यांना सबक शिकवायचं काम तुमचं आहे. तुमचं आहे ना काम. आता मी ऐकलं जिल्हा परिषद सीओकडे बसलो होतो, कलेक्टरकडे बसलो होतो. तिथे एक रिपोर्ट आला दर्यापूर मतदारसंघाचा की यातल्या आमदारांनी रस्ताही खाऊन टाकला. पांजण रस्ता बनवला म्हणून त्याचे बिलं काढून टाकले. जर आज पांजण रस्ता शेतकऱ्याचा तुम्ही खाल, एखाद्या रस्त्याचं डांबर खाल, कुठे बघायचं. आज त्याची इन्क्वायरी लावली, त्या इन्क्वायरीला दाबण्यासाठी प्रयत्न करतात. मला वाटत नाही की बुंदेले साहेब साधा सुद्धा माणूस आहे. मला वाटत नाही कधी त्यांनी रस्ता खाल्ला असेल, कधी नालीमध्ये पैसे खाल्ले असेल, कुठला भ्रष्टाचार केला असेल. अरे ठीक आहे, तेव्हा त्यांना पराभव स्वीकारावा लागला. पण तो पराभव नव्हता, तो एका चांगल्या माणसाचा गुण कुठेतरी कमी पडला आणि वाईट माणूस खोटं बोलून निवडून आला, हे लोकांनी खरं पाहिलं. म्हणून मी आपल्याला हात जोडून विनंती करतो की आज गोरगरिबांचा आमदार म्हणून माझी ओळख आहे, शेतकऱ्याचा कैवारी म्हणून माझी ओळख आहे. आताच त्या दिवशी शेतकऱ्याचा प्रश्न खासदार नवनीत राणांनी पार्लमेंटमध्ये उचलला की सोयाबीन, कापूस, तूर, मूग आणि संत्रा याला भाव मिळत नाही आहे. मोठ्या प्रमाणात शेतकरी हा संकटामध्ये आहे. त्या शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. यासाठी मोदीजींना त्यांनी विनंती केली की कापणीपासून, पेरणीपासून तर कापणीपर्यंत जो खर्च येते त्याची 1.5 पट हमी भावाची रक्कम मिळाली पाहिजे. हा प्रश्न सुद्धा खासदार नवनीतांनी मांडला आणि मला विश्वास आहे मोदी सरकारवर की एवढे चांगले निर्णय त्यांनी घेतले, एवढे मोठमोठे निर्णय घेतले. आज तालुका रुग्णालय या ठिकाणी आणलं, या ठिकाणी जलजीवन मिशनच्या माध्यमातून पूर्ण जिल्ह्यामध्ये जिथे पाणी मिळत होतं तिथं टाक्या आणि पाईपलाईन देण्याचं काम केलं, रस्ते बनवले, समाज मंदिर बनवलं, मोठ्या प्रमाणात काम केले. पण मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये जे 50 वर्ष जे सरकार शेतकऱ्याला न्याय देऊ शकले नाही, त्यांना न्याय द्यायचं काम देशाचे पंतप्रधान मोदीजी करतील. पेरणीपासून
तर कापणीपर्यंत जो शेतकऱ्याला खर्च येते त्याचा 1.5 टन हा हमी भाव त्यांना मिळेल, हा विश्वास मला आहे. आणि पुढच्या वेळेस यासाठी जे काही संघर्ष करावा लागला तो आम्ही करू. पण त्यांनी शब्द दिलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याचा प्रथम विचार केला जाईल आणि शेतकऱ्याच्या बाजार शेतकऱ्याच्या मालाला भाव दिला जाईल अशा प्रकारचा सुद्धा त्यांनी संकल्प केलेला आहे. म्हणून तुम्हाला अनेक लोक येतील, शेतकऱ्याच्या नावानं भाषण देतील, तुम्हाला खोटे आश्वासन देतील. पण एक लक्षात ठेवा की जे लोक 50 वर्ष काही करू शकले नाही आणि ज्यांनी 10 वर्षाच्या सरकारमध्ये हा देश बदलून टाकला, याचं नाव आहे देशाचे पंतप्रधान मोदीजी, ज्यांनी खऱ्या अर्थानं राम मंदिरावर राजकारण केलं. राम मंदिर लाएंगे बनाएंगे पण तारीख नहीं बताएंगे. अरे मोदीजींनी राम मंदिर सुद्धा बनवलं, तारीख सुद्धा सांगितली आणि लोकांना दर्शनासाठी आज खुलं मंदिर त्या ठिकाणी अयोध्यामध्ये. या ठिकाणी मी पुन्हा सांगतो, या ठिकाणी अंजनगाव सुरजीमध्ये ज्याप्रमाणे बंडेरा मतदारसंघामध्ये 40 वर्ष अनेक आमदार बनाच्या आधी आमदारांनी शपथ खाल्ली होती की बंडेरामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा बसू, पण कोणी बसवला नाही. जेव्हा मी आमदार झालो तेव्हा त्या ठिकाणी माझ्या पगारातून अष्टधातूचा शिवाजी महाराजांचा पुतळा बंडेराला बसवला. त्याचप्रमाणे अंजनगाव सुरजीमध्ये सुद्धा 30 लाख रुपये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सौंदर्यीकरणासाठी दिलेले आणि पुतळ्यासाठी नवनीत राणांनी 1 वर्षाचा पगार सुद्धा दिला. दर्यापूरमध्ये त्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा बसवण्यासाठी सौंदर्यीकरणासाठी सुद्धा 30 लाख रुपये दिले आणि बाबासाहेबांचा पुतळा बसवण्यासाठी सुद्धा त्यांनी आपल्या खासदारकीचा पगार दिला. तर मला असं वाटतंय की एवढं काम करणं, एवढ्या लोकांमध्ये संपर्कात राहणं आणि देशाच्या पार्लमेंटमध्ये एक विषय आपला मांडणं असा खासदार अमरावती जिल्ह्याला मिळालेला आहे. शिवाजी महाराज पुनराकृती पुतळा स्थापन करणार 50 लक्ष. उपजिल्हा रुग्णालय अंजनगाव सुर्जी येथे 50 बेड करिता 25 कोटी. वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत अंजनगाव सुर्जीमध्ये सभा मंडप सौंदर्यीकरण करणे 2 कोटी. विशेष निधी अंतर्गत अंजनगाव सुर्जी येथे तालुक्यामध्ये पूल, नाल्या व रोड करिता 17 कोटी. जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी, पाईपलाईन अंजनगाव सुर्जी तालुक्यामध्ये 500 कोटींच्या कामाचा श्री गणेशा केल्याची माहिती सुद्धा खासदार नवनीत राणा यांनी दिली. सामूहिक हळदी कुंकू समारंभात 12,000 वरून जास्त महिलांनी हजेरी लावत खासदार नवनीत राणा यांना आशीर्वाद दिला. या कार्यक्रमात हजारो मातृशक्तींचा उत्साह पाहण्यासारखा होता. संपूर्ण अंजनगाव सुर्जी तालुक्यात या कार्यक्रमात हजारो मातृशक्तींची तुफान गर्दी देखील चर्चेचा विषय ठरला आहे. जिल्ह्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारच्या रोजी वरची आवक मोठ्या प्रमाणात झाली असून तुरीला 9,000 ते 9,500 रुपये भाव मिळाला. एकूण गुरुवारी शेतकऱ्यांची तूर 10,000 क्विंटलपेक्षा जास्त आली. यावेळेस जाण्याची आवक सुद्धा 3,000 पोते आली असून चना सुद्धा 1,500 रुपये भावाने विकल्या गेला. त्याच प्रकारे बाजारपेठेमध्ये नवीन गव्हाची आवक झाली. नवीन गहू 24 ते 2500 प्रति क्विंटल प्रमाणे बाजार समितीमध्ये निलाम करण्यात आला. यावेळेस कृषी उत्पन्न बाजार समितीचे अडते व्यापारी श्याम मालू यांनी सिटी न्यूजला बोलताना सांगितले, यावेळेस अवकाळी पावसाच्यामुळे शेतकऱ्यांच्या कृषी मालावर परिणाम झाला असून शेतकऱ्यांच्या मालाला भाव कमी मिळत आहे. यावेळेस सोयाबीन सुद्धा 2,000 पोते आलं. सोयाबीनला 4,000 ते 43 रुपये भाव मिळाला. चलपुर कृषि उत्पन्न बाजार समिति में अभी तुअर और नया चना की अच्छी आवक है. इसके साथ में सोयाबीन, गेहूँ भी नया चना और नए गेहूँ की भी आवक चालू हो गई है. तुअर आज नीचे में 9,000, ऊपर में 9,800 रुपये बिकी है और चना नीचे में 1,800, ऊपर में 6,400 रुपये के भाव आए हुए. गहू 2,300 से 2,400 रुपये बिका. सोयाबीन 2,300 से 2,375 रुपये तक तो सोयाबीन बिका. तुअर की आवक गुरुवार का 5 से 6,000 बोरे की हो रही है और सोमवार को 3 से 4,000 बोरे की हो रही है. क्या लग रहा है इस बार जो मौसम का जो है वो देखते हुए मौसम का असर फसलों पे गिरा है कि नुकसान हुआ है कि फ़ायदा हुआ है किसानों का? तो इस साल जो बाद में जो पानी आया वो पानी की वजह से तुअर को काफ़ी नुकसान हुआ है. जो तुअर 5, 6, 7 क्विंटल एकरी पकती थी वो इस साल 2, 3, 4 ही पक रही है. 50 से 60% पीक हुआ है. 40% का पीक का काश्तकारों को नुकसान है. इसलिए तुअर के भाव बढ़ना चाहिए, काश्तकारों को अच्छा भाव मिलना चाहिए.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र गोरले यांच्या मार्गदर्शनामध्ये बाजार समितीमध्ये पारदर्शी व्यवहार सुरू आहे. बाजार समिती जिल्ह्यातली सर्वात मोठी बाजार समिती आहे आणि येथे येणाऱ्या हा जो गुरुवार आहे, गुरुवार रोजी कृषी मालाची आवक मोठ्या प्रमाणात झाली असून येथे तूर डाळ ही 950 पर्यंत गेली होती आणि आतापर्यंत 9,500 पर्यंत तूर डाळ गेली प्रति क्विंटल प्रमाणे. आणि त्याचप्रकारे इथे जे चना आहे ते 6,000 पासून तर 6,500 रुपयेपर्यंत चण्याला भाव आला आहे. त्याचप्रकारे सोयाबीनची इथे आवक झाली. सोयाबीन ही 4200 ते 4300 रुपये क्विंटल आलेलं आहे. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल नंबर 73, फास्टवे 256, सिटी केबल चॅनल नंबर 92 वर. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबल व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सॲपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार.